आज आम्ही बनवूया चिरमुऱ्याचा भडंग. आणि आता मी करणार आहो चिरमुऱ्याचा भडंग. त्याचे तयार. आता शेंगदाणे गरम करून घेतो, फुटाण्याची डाळ गरम करून घेतो आणि मग लसूण, करबेव, बाकी सगळी वस्तू घालून फोडणी करून भडंग करणार आहो. चला बनवूया. आता मी त्यात तेल टाकणार आहो. बघतोय. आता कढई गरम झाली आहे. मी आता तेल टाकालोय. शेंगदाणे भाजल्या आहे चांगले. आता मी भडंगावर काढणार आहे चिरमुऱ्यावरून. आता फुटाण्याची डाळ तळणार आहोत. आता फुटाण्याची डाळ पण भाजली. आता ही पण काढून घेतो. असं भडंग करायला असं चिरमुऱ्याने टाकतो. आता आम्ही कढीपत्ता भाजून घेणार आहोत. आता कढीपत्ता भाजला आहे. आता कढीपत्ता बी काढून घेतो. तर भडंगावर टाकतोय. करबेव भाजलेला आहे. आता मी काढून घेतो. आता जिरं मोहरी टाकतो. हे भाजून घेतो. टाकतो. लसूण पण घातलो. आता लसूण भाजले. आता मी गॅस बंद करतो आणि त्यात तिखट मीठ टाकतो. हळद, तिख, मीठ हे सगळं टाकणार आहोत त्यात. आता ही फोडणी मी चिरमुऱ्यावरून वतून घेणार आहोत आणि सगळं मिक्स करणार आहोत. झाला भडंग तयार. आता पावसात मस्तपैकी थंडाचं खायला भडंग आहे मस्तपैकी. बरोबर खावा. कसा झाला मला कमेंट करून कळवा. आता आपला भडंग तयार झाला आहे. तर पुढल्या रेसिपीमध्ये भेटूया. तुम्हाला कसा वाटला भडंग कमेंट करून सांगा.